नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत केळीच्या फुलांची भाजी किंवा आपण याला केळीचा कोका सुद्धा म्हणतो। तर तुम्ही बघू शकता इथे केळ्याचं कोका आहे आपल्याकडे आणि ही जी फुलं असतात ती आपण इथे वेगळी करून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये ही भाजी कशी केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे बघा, हे अशी आपण ही फुलं काढून घेतली की याच्यामध्ये जो एक ताट असा दांडा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि असा पापुद्रा असतो व्हाईट कलरचा तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच कडवटपणा जास्त असतो। तर ही पूर्ण भाजी अशी आपण स्वच्छ करून घ्यावी लागते। त्याला मेहनत आणि वेळ खूप जातो, पण भाजी खूप टेस्टी बनते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही भाजी खूप चांगली असते। ह्या भाजीमध्ये आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित सुद्धा ठेवते, तसंच पोट साफ होण्यासाठी मदत सुद्धा होत असते। तर हे बघा, या पद्धतीने आपण पूर्ण भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे। हे जे देठ आपण जे काढलेले होते ज्याच्यामुळे कडवटपणा येतो ते आपण आता फेकून द्यायचं आहे आणि ही फक्त फुलं आपण स्वच्छ केलेली ती घ्यायची आहेत। आणि असा पूर्ण आपण जी फुलं काढून घेतल्यानंतर पांढरट पिवळसर भाग उरतो तो फक्त आपण इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। जर तुम्ही ही भाजी पहिल्यांदाच बनवत असाल तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या कळणार आहेत। हे बघा, हे आपण आता कट करून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण काय करणार आहोत, भाजी कट करून झाली की ती पाण्यामध्ये ठेवायची आहे किंवा ताकाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहे, त्याच्यामुळे भाजीतील जो तुरटपणा असतो तो निघून जातो। तर बहुतांशी वेळा आपण काय करतो, रात्रीची आपण ही भाजी स्वच्छ केल्यानंतर कट करून ती रात्रभर पाण्यामध्ये ठेवतो आणि सकाळी त्याची आपण भाजी बनवतो। आणि तुम्हाला जर लगेचच बनवायची असेल तर तुम्ही ताकाच्या पाण्यामध्ये ठेवून किंवा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून 2-3 तास ही भाजी बनवू शकता। तर मी इथे ही भाजी आता रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर सकाळला आपण ती भाजी बनवून घेणार आहोत। तर ही भाजी आपण अशी कट करून घ्यायची आहे, बघा बारीक चिरून घ्यायची आहे व्यवस्थित। शक्यतो आपण केळीचा कोका काढल्यावरती लगेचच ही भाजी बनवावी, नाहीतर त्याची जी आपण रेड कलरमध्ये जी पानं बघितली होती म्हणजे जे आवरण होतं फुलांवरती ते पूर्णपणे गळून पडतं आणि त्या मागोमाग ही फुलं सुद्धा गळून पडतात आणि ती काळी होतात। तर हे बघा, हे सगळं स्वच्छ केलेलं आपण आहे ते आता कट करून घेतोय, बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या करायला खूप कठीण आहेत त्या भाज्यांचे रेसिपीचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर नक्की एकदा चॅनलवरती जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघा। तर हे बघा, इथे भाजी कट करून झालेली आहे, त्याला पण आता भाजीला पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आणि ही भाजी स्वच्छ करत असताना किंवा कापत असताना थोडंसं आपण गोडे तेल लावून घ्यायचं, कारण या भाजीला चीक असतो त्याच्यामुळे आपली नखं काळी होतात। तुम्ही अनुभव घेतला असेल ही भाजी जर तुम्ही बनवली असेल तर हे बघा, आपली भाजी आता आपण ही रात्रभर पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि सकाळी आपण ही भाजी करायची आहे। खूप वेळ लागतो याला, पण भाजीचे गुणधर्म आणि त्याची टेस्ट बघता ही थोडीशी मेहनत घेणं गरजेचं आहे। तर इथे बघा, आपली ही भाजी आपण रात्रभर इथे ठेवलेली होती पाण्यामध्ये, त्याचा रंग बदललेला आहे भाजीचा, कारण भाजीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे काळं पाणी त्याचं निघत असतं बघा। तर ही अशी आपण भाजी आता पिळून घ्यायची आहे, थोडीशी 1-2दा आपण धुवून घ्यायची पाण्यामध्ये आणि आपण त्यानंतर काय करणार आहोत, ही भाजी व्यवस्थित पिळून झाली की कुकरमध्ये त्याला आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। या प्रोसेसमुळे जो कडवटपणा असतो भाजीचा तो पूर्णपणे निघून जातो। काही जण ही भाजी डायरेक्ट सुद्धा करतात, पण ती भाजी न उकडवता केल्यामुळे खूप कडू लागते भाजी आणि लहान मुलं अजिबातच ही भाजी मग खात नाही। तर 2 ते 3 शिट्ट्या आपण आता इथे करून घ्यायच्या आहेत। यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण ही भाजी पिळून घेणार आहोत आणि ह्या भाजीसाठी जास्त काही
इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागत नाहीत. काही जण ह्या भाजीमध्ये काळे वाटणे किंवा चणे शिजवून घालतात, पण आपण इथे ही पूर्णपणे आपल्याला ह्या भाजीची टेस्ट जर अनुभव घ्यायचा असेल तर ही भाजी फक्त मी कांदा लसूण याच्यामध्येच करते. तर तुम्ही बघू शकता इथे मी इथे 2 ते 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. लसणीचा अख्खा कांदा मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि जी आपली भाजी आहे ती पिळून घेतलेली आहे. तर इथे एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते तेल वापरायचं आहे, पण या भाजीला तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं. तर तुम्ही इथे मोठे 3 ते 4 चमचे तेल घेऊ शकता. इथे लसूण मी तेलामध्ये टाकलेले आहे. लसूण थोडीशी गोल्डन कलर झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत. कांदा परतल्यानंतर चांगला मऊ करायचा आहे कांदा आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत. तर आता कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तिखट पावडर टाकणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर वापरणार आहोत आणि त्यानंतर मीठ घालणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मी इथे भाजीला थोडीशी चव येण्यासाठी गरम मसाला पाव चमचा किंवा अर्धा चमचा इथे घालायचा आहे, किंवा तुमच्याकडे सब्जी मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. पावभाजीचा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही अर्धा चमचा इथे वापरू शकता. भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच करायचं आहे हे करताना, कारण आपले जर हे मसाले करपले तर भाजी टेस्ट बिघडू शकते. तर आता हे व्यवस्थित आपले मसाले सगळे भाजून झालेले आहेत. आता आपण जी भाजी पिळून घेतलेली होती केळफुलांची ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि खूप छान अशी आपली भाजी बनून तयार होईल. भाकरी चपातीसोबत खूप छान लागते. सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणामध्ये ही भाजी आवडीने माणसं खात असतात. आजची आपली केळफुलांची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा मला सांगणार आहात. तुम्ही पण ही भाजी एकदा नक्की याच पद्धतीने करून बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी नीट परतून झाल्यानंतर आपण 1 मिनिटासाठी त्याला वाफ करून घ्यायची आहे, कारण आपण जे मसाले भाजीमध्ये वापरलेले आहेत ते चांगले भाजीमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि भाजी खूप सुंदर अशी आपली लागते, टेस्टी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अशी मी आशा बाळगते आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. सगळ्यांचे धन्यवाद.